नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा जेव्हा तुम्हाला एखादी तारीख दिली असेल आणि त्याचा वार तुम्हाला शोधायचा असेल तेव्हा काय करायचं, एक सिंपल काम करा. पहिले कोड जे आहे ते बघून घ्या. अच्छा, जानेवारीचा कोड काय असेल, डायरेक्ट एक सलग असं लक्षात ठेवायचं. कसं 033 614 625 035. अच्छा, जानेवारीचा कोड 0, फेब्रुवारीचा 3, मार्चचा 3 आणि एप्रिलचा 6, कळतंय. मेचा 1, जूनचा 4, जुलै 6, ऑगस्ट 2, सप्टेंबर 5, ऑक्टोबर 0, नवंबर 3, दिसंबर 5. कळलं? ये भाई हमें याद रखना ही पडेगा. पुढे बघा, आता हा जो शतक आहे म्हणजे सेंचुरी इयर आणि कोड म्हणजे याला ऑड डे आपण म्हणू शकतो. इन डिटेल लेक्चर मी कॅलेंडरचा घेतलेला आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देऊन टाकतो, जा की खटाक से देख लो हा व्हिडिओ झाल्यानंतर. ठीक आहे. बघा, आता जेव्हा 1600 ते 1699च्या या पिरियडमध्ये एखादी तारीख किंवा वर्ष विचारलं असेल तेव्हा वापरायचं 6. काय वापरायचं तेव्हा वापरायचं बाळा, काय 6. कळलं? आणि जेव्हा 1700 ते 1799 विचारलं असेल तेव्हा कोड वापरा, काय 4. आता बघा ना, 2 काय होते, वजा होते. 2 काय होते, फक्त वजा होते. कळलं इथपर्यंत? 2 फक्त वजा होते. आता जेव्हा 1800 ते 1899 विचारलं असेल तेव्हा तुमचा कोड काय असेल, 2 असेल. जेव्हा 1900 ते 1999 तो विचारलं असेल तेव्हा कोड काय असेल, 0. आता बघा, कोड काय आहे, 6 4 2 0, परत 6 4 2 0, जे काही सुरू होतंय ते. आता बघा, जेव्हा 2000 ते 2099 विचारलं असेल तर कोड काय असेल, 6 असेल. आता तुम्हाला एग्जाम मध्ये बस एवढंच विचारलं जातं, इसके ऊपर मेरे दोस्त कुछ नहीं आएगा. कळलं? आता चलो, आणि बाकी सोमवार मंगळवार हे कसं लक्षात ठेवणार सर? आता एवढे तर कोड पाठ करायला होते, हे पण करायचं आहे का? नाही. सोमवार बघा, दिवसाची सुरुवात ही पहिल्या दिवसापासून, सोमवारपासून असं मानायचं. म्हणजे दिवसाची सुरुवात म्हणजे आठवड्याची सुरुवात जी आहे ती सोमवारपासून होते आणि सोमवारला 1 नंबर दिला. अच्छा, विकेंड आलाच. विकेंडला आपण समजा रविवार मानू. विकेंड आहे सर म्हणजे आपण काय करू, याला रविवार मानू. अच्छा, रविवारला विकेंड आहे म्हणजे ऑफ डे आहे, म्हणजे 0 डे आहे. अच्छा सर, म्हणजे 0 वापरायचं आहे, किंवा 7 तारीख सुद्धा वापरू शकता, किंवा 7 कोड वापरू शकता, किंवा 0 वापरू शकता. अच्छा, एवढा हा जो स्कीम आहे, हा जो गेम आहे, तो कसा यूज करायचा आता तेच बघायचं आपल्याला. बघा काय करायचं, सिंपल काम. 5 आहे ना, पहिले 5 लिहून घ्या. कळलं पर्यंत? 5 आहे तर 5 लिहून घ्या. अच्छा, सप्टेंबरचा कोड काय आहे बाळा, 5 आहे. काय आहे, 5 आहे, तर 5 लिहून घ्या. हा सप्टेंबरचा कोड आहे. कळलं? हा सप्टेंबरचा कोड आहे. प्लस करा, प्लस. आता या 2023, आता 2023 2000 ते 2099च्या फेज मध्ये ते म्हणजे कोड काय येणार, 6 येणार. बघा, कोड काय येणार, 6 येणार. कोड काय येणार, 6. मग तो कोड काय आहे, तो 6 लिहून घ्या. तो कोड 6 लिहून घ्या. पुढे बघा, त्यानंतर हे जे शेवटचे जे 2 नंबर आहे ना, 23, हे जे 23 आहे का, बस या 23ला काय करायचे, नोट करा. या 23ला काय करा, नोट करा. व्हेरी सिंपल वर्क. आणि प्लस करा, आणि प्लस करा. प्लस केल्यानंतर या 23ला परत 4 ने भाग द्या. आता 4 ने का भाग देतो, ज्यांनी व्हिडिओ पाहिला असेल त्यांना माहिती, पण ज्यांना माहिती सांगतो काय करायचं. 4 ने का भाग देतो, आपण लीप इयर शोधतो. म्हणजे आता या 23 वर्षामध्ये किती लीप इयर आहे हे आपल्याला शोधायचंय. अच्छा, 23 वर्षात किती लीप इयर आहे, बस 4 ने भाग द्या. 4 पंचे 20, 4 पंचे 20, 4 पंचे 20 म्हणजे 5. कळलं? मग सर बाकी उरलेले बघा, जेव्हा 4 ने भाग देतो तेव्हा बाकीची इथं काही गरज नाही, पण जेव्हा 7 ने भाग देणार तेव्हा बाकीचं इम्पॉर्टंट आहे. काय सांगतो, टेन्शन नका घेऊ. इथपर्यंत क्लिअर आहे? म्हणजे आता आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट काम म्हणजे आता आपल्याला यांची ऍडिशन करायची आहे. यांची आता काय करा, ऍडिशन करा. तो मेरे दोस्त, जब भी आप एडिशन करोगे तो क्या करोगे, बघा आता 23 आणि 6 किती होतात, 29. 23 आणि 6 किती होतात, 29. 23 आणि 6 किती होतात, 29. 29 आणि 5 किती होतात, 29 आणि 5 किती होतात, 34. 34 आणि 5 किती होतात, 39. 39 आणि 5 किती होतात, 39 आणि 5 किती होतात, तर 44. बस या 44ला आता काय करणार, भाग देणार. कशाने, फक्त आणि फक्त 7 ने. ठीक आहे, म्हणजे ऑड डे शोधतो, विषम दिवस काढायचे असतात आपल्याला म्हणून. ठीक आहे. अच्छा, 7 दुने 14, 7 5 35, 7 सकून 42, 7 सकून 42. अच्छा, 42 आले म्हणजे 7 सकून 42. उरले किती रे, 2. बाकी किती उरली, 2. बाकी 2 उरली का, बाकी 2 उरली. बस आता बघा, 2 कुठे आहे, 2 इथे आहे. 2 साठी काय आहे, मंगळवार. बस सिंपल आहे. आन्सर काय असेल, मंगळवार. म्हणजे याचा आन्सर काय असेल, मंगळवार. म्हणजे काय उत्तर आपलं आता, मंगळवार. कळलं? 5 सप्टेंबर 2023ला काय असेल, मंगळवार. कळलं? चला बघा बरं पुढे. आता पुढे बघा काय विचारलंय,
जर 23 जून काय विचारले, 23 जून 2024, जर 23 जून 2024, आता तुम्ही म्हणणार की सर 24 तर लीप इयर आहे, मग यामध्ये काय करायचं बघा. आता कशी मजा येईल तुम्हाला. 23 आहे लिहून घ्या, कळलं, इथपर्यंत क्लिअर आहे. म्हणजे हा 23चा जो 23 तारीख ते लिहून घेतलं. अच्छा सर मग जूनचा कोड काय आहे, 4 आहे. जूनचा कोड काय आहे, 4, म्हणजे जूनचा हा कोड घेऊन टाकला आपण, प्लस केलं. आता 2024, अच्छा बघा ना 2000 ते 2099 मध्ये येते, बरोबर आहे ना 2024, तर काय येणार कोड 6 येणार. काय येणार कोड 6 येणार. कोड काय येणार 6 येणार. कोड काय येणार 6 येणार. कळलं. आता शेवटी 24 उरलेलं आहे, या 24ला इथं लिहा, या 24ला इथं लिहा. कळलं. आता या 24ला काय करणार, फक्त आणि फक्त 4 ने डिवाइड करणार, म्हणजे 4 ने भाग देणार, बरोबर आहे ना. म्हणजे 4 × 24 पूर्ण भाग जातोय, 4 × 24, 4 × 24 म्हणजे 6 येत आहे. पूर्ण भाग देतोय 4 ने, 4 × 24 पूर्ण 6 आले. येस. आता आपण काय करणार, या एवढ्यांची फक्त ऍडिशन करणार, हे 4 ने फक्त एवढंच. आता बघा बरं काय येणार, 24 आणि 6 30, 24 आणि 6 30, 4 आणि 6 10 म्हणजे 30 आणि 40 आले 40, आणि हे 20 किती होतात 60, आणि हे 3 63, म्हणजे किती येत आहे 63. किती येत आहे 63. कळलं. कळलं इथपर्यंत 63. बस. आता काय करणार, 7 ने भाग द्या. 7 7 49, 7 8 56, 7 9 63, म्हणजे 7 9 63. अरे पूर्ण भाग जात आहे, पूर्ण भाग जात आहे, पूर्ण म्हणजे बाकी उरते का, काहीच नाही. म्हणजे काय उरलंय 0. काय उरलंय 0. काय उरलंय 0. अच्छा 0ला काय आहे सर, रविवार आहे का, 0ला काय रविवार आलो, तर रविवार म्हणजे काय असेल, रविवार. काय असेल रविवार. काय असेल रविवार. म्हणजे काय रे संडे. काय असेल संडे. म्हणजे बघा ना आज 23 जून आहे, आज जेव्हा मी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय ना तर 23 जून 2024 आहे. तुम्ही पण जेव्हा आज व्हिडिओ बघत असणार तर तुम्हाला माहिती आहे. कळलं की नाही. अच्छा सर मग लीप इयरचा काही रोल नाही का सर, लीप इयरचा रोल आहे, पण बघा कसं होईल. आता लीप इयरचा रोल बघूया. आता याला मी हवं तर रब करू का, नाहीतर आपण काय करू, एखादा दुसरा प्रश्न जो आहे तो आपण इथे क्रिएट करू. ठीक आहे, एक प्रश्न जो आहे तो इथे क्रिएट करू. तर समजा मी एखादा प्रश्न विचारला की 3 जानेवारी 2024 ला कुठला वार होता. मी विचारलं 3 जानेवारी 2024 ला कुठला वार होता. अच्छा सगळी प्रोसेस ही सगळी प्रोसेस जी आहे ती अशीच असेल, सगळी प्रोसेस. बघा फक्त काय करायचं ते आता सांगतो तुम्हाला. 3 चा 3 लिहून घेतला, जानेवारीचा कोड आहे 0, जानेवारीचा कोड आहे 0, बस. 2024 चा कोड काय असेल रे 6 असेल. काय असेल 6 असेल. काय असेल 6 असेल. इथपर्यंत क्लिअर आहे. इथपर्यंत आय थिंक काही डाऊट नसेल. बस हा शेवटचा महिना काय रे, हा काय आहे, सॉरी शेवटचा नंबर काय आहे 24 आहे, बरोबर आहे. आणि प्लस काय येणार 6 येणार. प्लस काय येणार सर 6 येते. कळलं ना. 4 × 24. आता हे सांगायची गरज नाही तुम्हाला. कळलं. आता बघा, आता फक्त काय करणार, आता यांची ऍडिशन करू आपण. आता बघा 24 आणि 6 किती होतात तर 30 होतात. कळलं. 30 आणि 6 किती होतात 36. 36 आणि 3 39. किती झाले 39. बस याला 7 ने भाग द्या. आता 7 चोक 28, 7 5 35, 7 5 35, 35 झाले. उरले किती 4 का, उरले किती रे 4, उरले किती रे 4. कळलं. बस आता 4चा कोड काय असेल, 4चा कोड काय गुरुवार, पण गुरुवार होणार नाही उत्तर. मग काय करावं लागेल सर, आम्हाला चुकीचं शिकवलं का, नाही. फक्त वजा काय करा 1 करा, वजा 1 करा, आणि नंतर काय ते 3, तर 3चा कोड काय आहे रे बुधवार. उत्तर काय असेल बुधवार. म्हणजे उत्तर काय असेल बुधवार. काय असेल बुधवार. अच्छा सर कस काय हो, तुम्ही इथं आम्हाला हे सांगितलं आणि इथं तुम्ही -1 करताय. लक्षात ठेवा यही तो सबसे बड़ा गेम है मेरे भाई. व्हेरी इंपॉर्टंट काय, जेव्हा जानेवारी किंवा फेब्रुवारी, लक्षात ठेवा बरं का, जेव्हा जानेवारी आणि फेब्रुवारीचा महिना असेल आणि लीप इयर बद्दल असं काही बोललं असेल किंवा लीप इयरचा महिना असेल, जानेवारी फेब्रुवारीचा महिना असेल आणि लीप इयर बद्दल जेव्हा विचारलं असेल तेव्हा फक्त काय करायचं -1 करणे. तेव्हा फक्त काय करायचंय, त्या जी काही संख्या आली असेल ना त्या संख्येमधून -1 करायचं. कळलं. त्या संख्येमधून फक्त -1 करायचं. सिंपल काम केलं म्हणजे कळलं. आता तुम्ही जाऊन शोधून घ्या 3 जानेवारी 2024 ला बुधवार आहे की नाही. कळलं. कळलं माझ्या मित्रांनो. म्हणजे जेव्हा जानेवारी आणि फेब्रुवारी असा एखादा महिना असेल ना, समजा मी तर 3 फेब्रुवारी फक्त जानेवारी न घेता इथं फक्त मी फेब्रुवारी घेतला असता,
तर मी काय केलं असतं तुम्हाला माहिती, फेब्रुवारीचा कोड घेतला असता 3, बाकीची ऍडिशन केली असते, जे काय आउटपुट आलं असतं त्यामधून मी -1 केलं असतं आणि जे काय आपलं कोड येतंय ते ऍड केलं असतं. व्हेरी सिंपल. फक्त आणि फक्त लक्षात ठेवा 3 स्टार लावून देतो म्हणजे तुम्हाला इझिली या गोष्टी क्लिअर होतील. कळलं? बघा हा जानेवारी फेब्रुवारी नंतरचा महिना आहे. कळलं? म्हणून यामध्ये मायनस केलेलं नाहीये. आणि जानेवारी फेब्रुवारीच्या आधीचा महिना आहे म्हणजे लीप इयर क्रॉस होत नाहीये तो. म्हणजे कळलं का? बस व्हेरी सिंपल. अजून डिटेलमध्ये हवं असेल तर या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देऊन टाकतो. डिटेल कॅलेंडरचा लेक्चर घेतलेला आहे ते बघा. पण हा व्हिडिओ झाल्यानंतर कळलं? यही तो मुझे चीज आपको आज बतानी थी. आता पुढे अच्छा, आता 15 ऑगस्ट 1947. बघा ना, आपण आतापर्यंत यावरच खेळत होतो. आपण आता 1900चं पण खेळून घेऊ. तर असं नको व्हायला की सर तुम्ही फक्त तेच घेतलेलं आहे, 1900 वाला तर काय घेतलेलं एक्झाम्पल, मग आपण ते पण घेऊया. बघा आता 15 ऑगस्ट 1947 आहे ना. बघा सिंपल काम आहे. एक्झाम मध्ये विचारले जातात, तारीख देणार आणि त्याचं तुम्हाला वार काढायला लावणार. बस हे सिंपल काम करायचं आहे. बघा 15 ऑगस्ट घेऊन टाका. 15 घेऊन टाकला आपण. अच्छा, मग आता ऑगस्टचा कोड काय असेल रे? ऑगस्टचा कोड काय असेल? 2 असेल. ऑगस्टचा कोड काय आहे? 2 असेल. ऑगस्टचा कोड काय आहे? 2 आहे. कळलं? बघा ऑगस्टचा कोड काय आहे? 2 आहे. कळलं? प्लस आता 1900 बाळा, 1900. आता बघा ना 1947. मी काय म्हटलं की जर 1900 आणि 1999चा फेज असेल तर वर्ड काय असेल किंवा कोड काय असेल? 0 असेल. काय असेल? 0 असेल. काय असेल? 0. तो 0 लिहून घ्या. 0 नाही घेतला तरी चालेल. आता एवढं तर आपण हुशार झालेलो आहोत. आता हे शेवटचा जो काही तारीख आहे किंवा जे काही नंबर आहे ते उचला. बस आता याला प्लस करा. पण या 47ला काय करणार? याला 4 ने भाग द्या. याला काय करणार? 4 ने भाग देणार. आता 4 चौक 16, 4 25. आता 4 ने भाग द्यायचं बरं का. आता 4 ने जर याला भाग दिलं, बघा 4 एके 4, आला 4 एके 4, परत आला 4 एके 4, म्हणजे किती येत आहे? 11 वर्ष. म्हणजे या 47 वर्षामध्ये लीप इयर किती येत आहे? 11. म्हणजे हे लीप इयर किती येत आहे? 11. हे किती येत आहे? 11 लीप इयर येत आहे. म्हणजे आता जे उरलेली जी बाकी असेल ना, बघा ना 4 एके 4, आता उरले किती? आपल्याकडे 3 उरले. त्या 300 आपल्याला काही घेणं नाही. पूर्ण भाग जातोय नाही जातोय यापेक्षा महत्वाचं काय की किती लीप इयर त्यामध्ये आउटपुट आपल्याला मिळतंय. बघा 4 एके 4 ते 4 पूर्ण कंप्लीट घेऊन टाकलं. हा 7. 4 एके 4. आता 7ला 4, जर 7ला 4ने भाग दिला तर 4 एके 4 होऊ शकतं. उरतात 3, त्या 300 काय घेणं देणं नाही. बस हे 11 आले. आता कळलं? आता काय करणार? आता बघा काय करायचं आहे. व्हेरी सिंपल काम करलो मेरे दोस्त. आता ह्या सगळ्या टोटलची काय करा? ऍडिशन करा. 47 कट केलेले नाही बरं का, तुम्हाला भाग द्यावा कळावं म्हणून ते कट केलेलं आहे तिकडे. पण आता बघा आता काय करू आपण. आता बघा 47 आहे, 47 आणि 11, 47 आणि 11 ऍड करा. हे 15 ऍड करा आणि हे 2 काय करा? ऍड करा. डायरेक्ट सिंपल एक काम करून टाका. बघा कळलं? 7 आणि 1 8 होतात. 7 आणि 1 8 होतात. 7 आणि 1 8 होतात. 8 होतात. कळलं? 8 आणि 2 10, 5 किती होतात? 15. हातचाला गेला 1. कळलं? 4 आणि 1 5, 6 आणि 1 7 किती होतात? 75. बस आता या 75ला काय करणार? 7 ने भाग देणार. कळलं? या 75ला काय करणार? 7 ने भाग देणार. कळलं? 7 एके 7. अच्छा, उरला 5 का? उरला 5 उरलाय ना रे. अरे 5 उरलाय ना. आता 7ला 5 ने भाग देऊ शकतो का? नाही. उरला 5 आहे. 5चा कोड काय रे? 5चा कोड काय? शुक्रवार. बस उत्तर आलं काय? शुक्रवार. कळलं? दॅट्स इट. व्हेरी सिंपल. कळलं? त्या पद्धतीने तुम्ही आन्सर काढू शकता. अच्छा, मग पुढे काय सर? पुढे अच्छा, इसका आन्सर कोण देगा? तुम्ही द्या. याचा आन्सर तुम्ही देणार. हा तुमच्या होमवर्कचा प्रश्न आहे. ठीक आहे, हा तुमच्यासाठी होमवर्क आहे. तर याचा आन्सर होमवर्क या कमेंट करा. इसका आन्सर तुम्हाला कमेंट करता आलं पाहिजे. ठीक आहे. आय होप तुम्हाला हे कॅलेंडरचा हा जो सेशन आहे आवडला असेल. बस जाता लाईक करा, शेअर करा. आवडलं असेल तर लाईक करा, आवडलं असेल तर कमेंट करा, पण आन्सर मात्र कमेंट करा. ओके बॉस, चलो थँक्यू सो मच. जय हिंद.